सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची गुंतवणूक आज दुप्पट होईल. मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. सरकारी नोकरीमध्ये सहकाऱ्यांची तुम्हाला मदत होईल. कोणतंही काम करण्यासाठी तुम्ही कोणावरही दबाव कधीच आणू नका. शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला थोडेसे अडथळे आणि त्याचा सामना करावा लागेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल होऊ शकते. परंतु ती डील फायनल करताना तुम्हाला तुमच्या भावाचा सल्ला घ्यावा लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की रोजगाराच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना आज मोठं यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कठोर परिश्रम घ्यावे लागतील. शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला काही अडथळ्यांचा सामना देखील करावा लागेल. तुम्हाला आज काही मालमत्ता मिळेल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही एखादी पार्टी आयोजित करू शकाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरातील वाद वाढतील, ज्यामुळे तुम्ही नाराज असाल. कुटुंबामध्ये तुमच्या चिंतेचं वातावरण राहील, ज्यामुळे तुम्ही गोंधळलेले राहाल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीमुळे तुम्ही काळजीत सापडाल. त्यावरती तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. दैनंदिन गरजा मात्र तुमच्या पूर्ण होऊ शकतील. आज ऑफिसमध्ये तुम्हाला एक नवीन जबाबदारी मिळेल. विद्यार्थ्यांना आज चांगलं यश मिळेल. शिक्षणामध्ये त्यांना चांगलं यश लाभेल. तुम्हाला आज काही माहेरकडनं मालमत्ता मिळू शकते. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी जेवणाचा बेत आखाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये काम करणाऱ्यांना मोठं यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस राहील. मुलांना सामाजिक कार्यामध्ये देखील अधिक रस राहील. त्यावरती त्यांचे काही पैसे खर्च होतील. जोडीदाराकडनं त्यांना संपूर्ण पाठिंबा मिळेल. अनुभवी व्यक्तीकडनं योग्य सल्ला मिळेल. त्यांची रखडलेली कामं पूर्ण होतील. आज तुम्ही घरामध्ये थोडेसे नाराज राहू शकाल. तुमच्या संध्याकाळी आईची तब्येत बिघडू शकते आणि त्यावरती तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक राहील. आज तुमची आर्थिक स्थिती ही चांगली राहील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज खूप कष्ट केल्यानंतर मान सन्मान मिळेल. तुम्ही आज एखाद्या नवीन प्रकल्पावरती काम सुरू कराल, ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि व्यस्त राहाल. व्यस्त वेळापत्रकातून तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही, ज्यामुळे जोडीदार तुमच्यावरती रागावू शकेल. राजकारणामध्ये काम करणाऱ्यांना मात्र चांगलं यश मिळेल. मुलांना सामाजिक कार्यामध्ये रस राहील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबावरती काही पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं आनंद आणि समाधान मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. मित्राच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मुलांकडनं तुम्हाला एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखादी हरवलेली वस्तू सापडल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे प्रसन्न राहील. तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. आज कोणाकडूनही पैसे उधार घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ते तुम्हाला अगदी सहज मिळतील. परदेशामध्ये राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
भविष्यामध्ये काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकेल. आज तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. मित्राच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं अगदी सहज पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. मुलांकडनं तुम्हाला एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुमची एखादी हरवलेली वस्तू तुम्हाला सापडल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुठलंही काम हे कठोर परिश्रम केल्यानंच तुम्हाला फायदा होईल. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे ती गुंतवणूक शक्यतो टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आज तुमचा वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यासोबत तुमचे काही वाद देखील होऊ शकतात, परंतु त्यावेळी तुम्हाला जिभेवरती साखर ठेवून बोलावं लागेल. तुमच्या आयुष्याला एखादी नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या मित्राला आज उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर ते बिलकुल देऊ नका, कारण ते तुम्हाला पैसे पुन्हा परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान भविष्यामध्ये होऊ शकतं. आज नशीब 64% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदारासोबत तुमचे काही वाद होऊ शकतात. कुटुंबियांच्या मदतीनं ते सोडवले देखील जाऊ शकतात. तुम्हाला आज तुमचा जोडीदार कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाईल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल तर कुठलंही काम हे केवळ नशिबावरती तुम्ही सोडू नका. तुम्हाला आज मेहनत केल्यानंतरच नफा मिळेल. मित्रांच्या मदतीसाठी तुम्ही पैशांची व्यवस्था करू शकता. आज कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही वेळ घालवा, अन्यथा तुमची बायको तुमच्यावरती रागावू शकते. तुम्हाला आज कठोर परिश्रम करावे लागतील, तरच तुम्हाला चांगला फायदा होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये निष्काळजी राहण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होईल. शेजारी जर काही वाद झाला असेल तर तो टाळा, नाहीतर भविष्यामध्ये त्याचं कायदेशीर प्रकरणामध्ये रूपांतर होऊ शकतं. कुटुंबातील सदस्यांसह शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यामुळे इतरांना मदत करण्यास तुम्ही आज तयार राहाल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये लाभ होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज तुम्ही आनंदी राहाल. व्यवसाय करणाऱ्यांना आज लाभाच्या अर्थामध्ये काही अडथळे येऊ शकतात. व्यवसायासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा तुम्ही सल्ला घेतलेलं नेहमी चांगलं राहील. तुमच्या कुटुंबातील शुभ कार्यामध्ये तुम्हाला आज सहभागी होण्याची संधी मिळेल. आज तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडनं आज आर्थिक लाभाची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ खाणं तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. नोकरदारांचे शत्रू आज तुम्हाला त्रास देतील. आज तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही आज तुमचा वेळ तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत मजेमध्ये घालवाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज एखादी पिवळी वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.